एकीकडे रोजगारासाठी तरुण मोठ्या शहरांकडे धाव घेत असताना नांदेड जिल्ह्यातील देळूब येथील दोन उच्च शिक्षित भावांनी नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य देत यशस्वी वाटचाल सुरू केली आहे। या दोघांपैकी नियाज अली पठाण हा MBA तर दुसरा नूरखान पठाण हा LLB, BJ आणि MJ पदवीधर आहे। हे दोन भाऊ आधुनिक शेतीच्या माध्यमातून वर्षाकाठी जवळपास 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शहरात नोकरीच्या संधी उपलब्ध असतानाही शेतीत काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या उद्देशाने त्यांनी गावातच राहून शेती व्यवसाय सुरू केलाय। या पठाण बंधूंची बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। महाराष्ट्रामध्ये तरुण वर्ग जो आहे तो शेती व्यवसायापासून कोसो दूर जाताना पाहायला मिळतोय। एखादी डिग्री घेतल्याच्या नंतर तो शहराकडे उपजीविका भागवण्यासाठी जातो। माझं शिक्षण जे आहे BSc BA LLB BJ MJ झालेलं आहे आणि मी नांदेड SRT युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलेलं आहे आणि अनेक प्रकारचे जॉब आजची युवा पिढी करत आहे। मात्र त्या जॉबमध्ये त्यांना हायपर टेन्शन आणि वरच्या अधिकाऱ्यांचे प्रेशराईज हे सगळं त्यांना भेटते। हे फुकटमध्ये भेटते, त्यांना पैसाही भेटते त्याचा। मात्र शेतीमध्ये कसं आहे, हे आपण स्वतंत्र आहात, आपल्या स्वतंत्रपणे अपन खेती करू सकता। मैं BBA करके फिर MBA मार्केटिंग करे वाला हूँ। खेती एक ऐसा वैसा है जैसा बिज़नेस कर रहे हैं ना अपन, बिज़नेस के जैसा अगर खेती करे तो उसमें प्रॉफिट हो सकता है। इस नज़रिए से मैं खेती तरफ पलटे वाला हूँ। कुछ आमदनी आएंगी, वहाँ भी मेहनत करना पड़ता है, लेकिन वहाँ इतना फ़र्क है, वहाँ AC में, यहाँ धूप में है। ये नेचुरल हवा है, नेचुरल हवा में मेहनत करना। और बाप दादाओं ने इतनी प्रॉपर्टी कमाए तो उसको संभालने वाला कौन है? नाही सर, माझं सुरुवातीपासूनच शेतीकडेच लक्ष आहे आणि हे विशेष म्हणजे हे मुलं आजकालची नवीन पिढी जी आहे यांचं पाहून आणखीन आम्हाला जे पुरात काळाची जी शेती होती त्याच्यावर काही आता उचित असं समजा काहीतरी नवीन मार्ग निघालेत, नवीन असे टेक्नॉलॉजी निघाल्यात, त्याचं सगळं हे करून मग आम्ही सुद्धा आता शेतीचा व्यवस्थित करायला लागलो आम्ही। जर पारंपरिक शेती केली तर त्यांना चांगलाच रोजगार मिळण्याची या ठिकाणी हमी दिलेली आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, देळूब, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।